एका वर्तुळात विशाल कंसाचे माप लघु कंसाच्या मापाच्या दुप्पट आहे. लघु कंसाचे माप जेवढे आहे त्याच्या दुप्पट विशाल कंसाचे माप आहे. तर लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप काढा. तर यामध्ये आपल्याला केंद्रीय कोनाचे माप काढायचे आहे. समजा ही आकृती आहे, हा आहे आपला लघु कंस ओ ए बी पी क्यू. तर बघा ए पी बी हा लघु कंस आहे, ए पी बी हा लघु कंस आहे आणि ए क्यू बी हा विशाल कंस आहे. लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाचे माप हे समान असतात. म्हणजे लघु कंसाचे माप समजा आपण x पकडलं तर केंद्रीय कोनाचे माप पण x आहे आणि विशाल कंसाचे माप लघु कंसाच्या मापाच्या कशा दुप्पट आहे म्हणून विशाल कंसाचे माप काय होईल तर 2x. म्हणजे बघा समजा लघु कंसाचे माप बरोबर x मानू, x मानला आपण, ठीक. विशाल कंसाचे माप बरोबर 2x होईल. तर विशाल कंसाचे माप 2x काम झाले कारण लघु कंसाच्या दुप्पट आहे म्हणून. नंतर बघा आपल्याला या पूर्ण वर्तुळ कंसाचे माप माहिती आहे 360 अंश आहे. म्हणजे लघु कंसाचे माप अधिक विशाल कंसाचे माप यांची बेरीज केल्यास आपल्याला यांची बेरीज किती यायला पाहिजे 360 अंश. म्हणून मापांची बेरीज बरोबर 360 अंश. मापांची बेरीज काय x अधिक 2x बरोबर 360 अंश. x अधिक 2x बरोबर 3x बरोबर 360 अंश. मग आपल्याला x चे माप करायचे म्हणजे 3ला आपण उजवीकडे नेऊ. मग x बरोबर 360 भागिला 3 म्हणून x बरोबर काय येईल तर x बरोबर काय येईल तर 12 × 36 म्हणजे 120 अंश. म्हणून लघु कंसाचे माप काय झाले व लघु कंसाचे माप झाले 120 अंश. तर लघु कंसाचे माप जेवढे झाले तेवढेच माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाचे माप असते म्हणून त्याचे पण माप होईल केंद्रीय कोनाचे माप 120 अंश. म्हणजे पर्याय ए हा आपला बरोबर उत्तर आहे.